मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये. आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र आपण बघतोय. ह्याच्यामध्ये अवधिज्ञानाचं स्वरूप, अवधिज्ञानाचे प्रकार आपण बघतोय. मग पहिल्यांदा अवधिज्ञान कशाला म्हटलेलं आहे, तर जे अवधिज्ञानावरण आणि वीर्यांतराय ह्या दोन कर्माच्या क्षयोपशमामध्ये इंद्रिय आणि मनाच्या शिवाय उत्पन्न होतं. परत कसं आहे ते प्रत्यक्ष आत्मिक शक्तीच्या द्वारे होतं. त्याच्यानंतर प्रत्यक्ष जाणलं जातं, रूपी पदार्थांना जाणतो असे. आणि काय आहे तर द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव याच्या मर्यादेने सहित रूपी पदार्थांना जाणतं. तर असं हे अवधिज्ञानाचं स्वरूप. त्याच्यानंतर अवधिज्ञान पहिल्यांदा आपण दोन प्रकारचं बघितलं, एक भवप्रत्यय आणि दुसरं गुणप्रत्यय. भवप्रत्यय कशाला म्हटलंय, तर जे अवधिज्ञान उत्पन्न होण्यासाठी भव हेच एक कारण आहे किंवा निमित्त आहे. म्हणजे त्या भवामध्ये जन्म घेतला म्हणून तिथं ते अवधिज्ञान प्राप्त झालं, त्याला भवप्रत्यय असं म्हटलेलं आहे. मग हे भवप्रत्यय अवधिज्ञान कुणाला आहे, तर देव आणि नारकी जीवांना असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे गुणपर्याय अवधिज्ञान. तर हे गुणपर्याय अवधिज्ञान म्हणजे ते कशाला म्हटलेलं आहे, तर जे पुरुषार्थाच्या द्वारे परिणामांच्या विशुद्धीच्या द्वारे प्राप्त होतं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, गुणप्रत्यय अवधिज्ञान. मग अजून अवधिज्ञानाचे, ह्या गुणप्रत्यय अवधिज्ञानाचे पुढे 6 प्रकार आपण बघितले. कुठले 6 प्रकार, अनुगामी, अननुगामी, वर्धमान, हीयमान, अवस्थित आणि अनवस्थित. अनुगामी म्हणजे काय, जे आपल्यासोबत पुढच्या भवामध्ये जाईल किंवा आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलो तिथं जाईल, तर तिथं काय, त्याला काय म्हटलंय, अनुगामी अवधिज्ञान. अननुगामी कशाला म्हटलंय, तर जे पुढच्या भवामध्ये जात नाही किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये पुढं चाललोय तर तिथल्या क्षेत्रामध्ये ते चालत नाही किंवा ते काम करत नाही, म्हणजेच तिथं ते अवधिज्ञान आपल्यासोबत येत नाही. म्हणून त्या ठराविक क्षेत्रामध्ये जर असेल तर तिथं अवधिज्ञान आहे, त्याला म्हटलंय अननुगामी अवधिज्ञान. म्हणजे आपलं अनुगम करत नाही. अनुगम म्हणजे काय, आपली सोबत करत नाही, आपल्या सोबत येत नाही, तर ते अननुगामी अवधिज्ञान. त्याच्यानंतर वर्धमान. वर्धमान कशाला म्हटलंय, तर जे अवधिज्ञान उत्पन्न झाल्यापासून क्रमाने वाढतच जातो, त्याच्यामध्ये कमी होत नाही किंवा ते स्थिर राहत नाही. म्हणजे ते काय होतं, सतत वाढतं. त्याच्यासाठी उपमा काय दिली होती, चंद्र कसा दररोज कलेने वाढतो, असं आहे का एखाद्या दिवशी त्याची कला वाढलीच नाही, तर तिथं जोपर्यंत पौर्णिमा येत नाही तोपर्यंत काय आहे, तर तिथं त्याची वाढ चालू आहे. तसं हे वर्धमान अवधिज्ञान उत्पन्न झाल्यापासून वाढतच राहतं. हीयमानमध्ये काय होतं, तर जे अवधिज्ञान उत्पन्न झालेलं आहे तर ते क्रमाक्रमाने घटत जातं म्हणजे कमी कमी होते त्याची क्षमता. म्हणजे वर्धमानमध्ये काय होतंय, परिणामांची विशुद्धी वाढत जाते आणि त्यामुळे त्या ज्ञानामध्ये वाढ होते. हीयमानमध्ये काय होतंय, परिणामांची विशुद्धी कमी होते किंवा तिथं संक्लेशता उत्पन्न होते आणि त्यामुळं तिथं अवधिज्ञान कमी होत जातं, तर त्याला हीयमान असं म्हटलेलं आहे. अवस्थित म्हणजे जे अवधिज्ञान एकदा उत्पन्न झाल्यानंतर ते कायम तेवढंच राहतं, ना कमी होतंय ना वाढतंय, स्थिर राहते, त्याला अवस्थित असं म्हटलंय. अनवस्थित कशाला म्हटलंय, उत्पन्न झाल्यानंतर ते कमी तरी होईल किंवा वाढेल, असं त्याच्यामध्ये काय आहे, सतत घट किंवा बढ चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्थिरता नाहीये, चंचलता आहे, असं ते अवधिज्ञान, त्याला अनवस्थित असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अजून अवधिज्ञानाचे प्रकार आपण बघितले होते, प्रतिपाती आणि अप्रतिपाती. प्रतिपाती कशाला म्हटलेलं आहे, जे कसं आहे, उत्पन्न होतं, क्षणात उत्पन्न होतं आणि ते लगेच काय होतं, नाश पण पावतं, अशा अवधिज्ञानाला काय म्हटलंय, प्रतिपाती अवधिज्ञान. त्याच्यासाठी उदाहरण आपण बघितलं होतं काल. वीज कशी असते, एका क्षणात चमकल्यानंतर त्याच्या प्रकाशात तेवढा 1 सेकंद काय, जेवढी ती विजेचा काल आहे तेवढ्यामध्ये सगळं आपल्याला दिसलं तिच्या उजेडामध्ये. असं ते अवधिज्ञान
एका क्षणामध्ये उत्पन्न पण होतं आणि ते नाश पण एका क्षणामध्ये, असं नाही ठराविक काल जे काही असेल, पण ते कसं आहे तर उत्पन्न झाल्यानंतर नियमाने ते लगेच नष्ट होतं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे प्रतिपाती. प्रतिपाती म्हणजे काय? पडणारं, कोसळणारं, असं ते त्याला प्रतिपाती. म्हणजे ते उत्पन्न झालं आणि नष्ट झालं. नष्ट झालं म्हणजे काय? त्याला म्हटलंय कोसळलं असं म्हटल्यासारखं आहे. अप्रतिपाती म्हणजे काय? जे उत्पन्न झाल्यानंतर नष्टच होत नाही. म्हणजे ते कसं आहे तर म्हणजे असं रत्नाच्या प्रकाशाप्रमाणे दैदिप्यमान. दैदिप्यमान म्हणजे ते ज्ञान दिसतंय असं नाही आहे, कारण ज्ञान तर काय आहे? जीवाचा गुण आहे. आणि गुण कसा असणार मग जीवाचा? अमूर्तिक असणार. दिसत असतं ते काय आहे? पुद्गल आहे. मग ते ज्ञानाला तिथं दैदिप्यमान किंवा तेजस्वी का म्हटलेलं आहे? तर त्या ज्ञानाची शक्ती एवढी छान आहे, तर त्या शक्तीच्या अपेक्षेने तिथं काय म्हटलेलं आहे? दैदिप्यमान असं म्हटलेलं आहे. स्टूल आणते का? छोटं स्टूल घेऊन ये, लाल स्टूल घेऊन ये मग चालेल. म्हणजे ते विशुद्ध आहे म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे तर अप्रतिपाती अवधिज्ञान. त्याच्यानंतर आणखीन 3 प्रकार बघितले, देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. आता देशावधी हे कशाला म्हटलंय तर थोडंसं ज्ञान आहे. अवधिज्ञान कसं आहे? अल्प प्रमाणामध्ये आहे, तर त्याला म्हटलेलं आहे देशावधी. हे कोणाला आहे तर देशावधी हे ज्ञान तीर्थंकर. कोणाला सांगितलं होतं काल? जन्मताच तीर्थंकरांना जे असतं तर ते अवधिज्ञान देशावधी आहे. किंवा इतर मनुष्यांना, तिर्यंच्यांना जे असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? देशावधी प्रकारचं अवधिज्ञान. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? परमावधी. परमावधी हे कसं आहे तर हे म्हणजे जास्त विस्तृत प्रमाणामध्ये किंवा खूप काही जाणणारं. आपण काल बघितलं होतं असंख्यात लोक प्रमाण एवढं जाणण्याची शक्ती त्या ज्ञानामध्ये आहे. कुठल्या कुठल्या? परमावधीमध्ये पण आहे आणि सर्वावधीमध्ये पण आहे. मग हे परमावधी आणि सर्वावधी कोणाला होतं तर नियमाने जे भावलिंगी संत आहेत, जे त्याच भावामध्ये मोक्षाला जाणार आहेत, अशा जीवांना हे परमावधी किंवा सर्वावधी नावाचं अवधिज्ञान प्राप्त होतं. अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण काय बघितलं की आता हे अवधिज्ञान द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव ह्याच्या मर्यादेने जाणतं. मग ही जी द्रव्य, क्षेत्र, काल, भावाचं जे काही मर्यादा आहे तर ते आपण काल बघत होतो. मग द्रव्य अपेक्षेने काय बघितलं होतं काल की जे पुद्गल द्रव्य आहे त्याचे स्कंद असतील, तर जे जघन्न असेल तर त्या स्कंदामधले काही खंड केले, त्याच्यामध्ये भेद केला, तर त्यातल्या एका भेदाला वगैरे जाणण्याची क्षमता ज्या अवधिज्ञानामध्ये आहे तर ते जघन्य अवधिज्ञान म्हटले. आणि द्रव्य अपेक्षेने सर्वावधी जे ज्ञान आहे तर त्याचं काय विषय आहे तर एक पुद्गल परमाणू. शुद्ध पुद्गल द्रव्य जे आहे तर ते कुठल्या स्वरूपात आढळतं? परमाणूच्या स्वरूपात आढळतं. आणि ह्या परमाणूला जाणण्याची शक्ती कुठल्या अवधिज्ञानामध्ये आहे तर सर्वावधी नावाचं जे अवधिज्ञान आहे तर त्याच्यामध्येच फक्त ह्या परमाणूला जाणण्याची शक्ती आहे. त्याच्यानंतर क्षेत्र अपेक्षेने. क्षेत्र अपेक्षेने म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये, क्षेत्रापर्यंत त्या अवधिज्ञानाची मर्यादा आहे. म्हणजे कुठल्या क्षेत्रामधले ते रूपी पदार्थ ते अवधिज्ञान जाणतं तर त्याला काय म्हटलंय? क्षेत्र अपेक्षेने. मग कमीत कमी जाणेल तर केवढं जाणेल तर यव असतात ना, यव काल आपण बघितलं. यव म्हणजे काय? जवस टाईप असं काहीतरी धान्य. आणि असे 8 जर ते जोडून घेतले तर जेवढी काही जागा होईल तर कमीत कमी तेवढ्या क्षेत्रातलं तरी जाणण्याची शक्ती ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे अगदी हलकं अवधिज्ञान जे असेल तर ते किती जाणल तर कमीत कमी एवढ्यातलं तरी ते जाणणारच. आणि जे उत्कृष्ट असेल तर ते किती जाणतं? असंख्यात लोकप्रमाण क्षेत्र जे असेल तर तेवढ्यामधल्या सगळ्या रूपी पदार्थांना जाणण्याची शक्ती ह्या उत्कृष्ट अवधिज्ञानामध्ये आहे. आता असंख्यात लोकप्रमाण आणि लोकप्रमाण असंख्यात हे आपण काल बघितलं होतं. कोण सांगतं ह्याचा अर्थ? जाणतोय असं नाही म्हणायचं. त्या लोकाकाशामध्ये जेवढे काही रूपी पदार्थ असतील तर त्या रूपी पदार्थांना जाणण्याची शक्ती ज्या अवधिज्ञानामध्ये आहे
त्याला लोकप्रमाण म्हटले. लोकप्रमाणचा अर्थ काय होतो? त्या लोकाकाशामध्ये जेवढे काही असतील तर त्या सगळ्यांना जाणलं जातं, एवढी शक्ती, म्हणून त्याला लोकप्रमाण असं म्हटलंय. हां, पुढं असंख्यात लोकप्रमाण कसं म्हटलंय? आणि असंख्यात लोकाकाश, असंख्यात बरोबर आहे, सांग. लोकाकाशातील प्रदेशांना जाणायचं, म्हणजे त्या रूपी पदार्थांना, मग त्याला असंख्यात लोक. नाही, असंख्यात लोकप्रमाणचं काय सांगितलं होतं? कोण सांगतंय दुसरं? पैतुकाला असंच सांगितलं होतं आम्हाला, तसंच लिहिलं आम्ही. असंख्यात लोकाकाश, जसं हे एक लोकाकाश आहे किंवा आत्ता ज्या लोकामध्ये आपण राहतो, तर त्या सगळ्या पदार्थांना जाणलं म्हणजे एका लोकाकाशामध्ये असलेल्या द्रव्याला त्या अवधिज्ञानाने जाणलं. पण असंख्यात लोकप्रमाण म्हणजे असे असंख्यात लोकाकाश असतील, एक लोकाकाश जे आहे त्याच्यासारखे असंख्यात लोकाकाश जरी असले तरी त्या सगळ्यांना जाणण्याची शक्ती ज्या अवधिज्ञानामध्ये आहे, तर ते काय म्हटलेलं आहे? उत्कृष्ट अवधिज्ञान. लोकप्रमाणमध्ये एकच लोकाकाश येणार आणि असंख्यात लोकप्रमाणामध्ये असे असंख्यात लोक जरी असले असते तरी त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या पुद्गल द्रव्यांना जाणण्याची शक्ती ह्या ज्ञानामध्ये आहे. पण आता तिथं जाणण्यासाठी ते बाकीचे नाही आहेत, तर हा काही ज्ञानाचं काही तिथं ज्ञानाची चूक नाही आहे. म्हणजे जर तेवढे लोकाकाश आता जरी आले तरी तिथं त्या ज्ञानाद्वारे जाणले जातील, एवढी शक्ती त्या ज्ञानामध्ये आहे. त्याच्यानंतर काल अपेक्षेने, आपण काल बघितलं नव्हतं ना? काल अपेक्षेने नाही, प्रदेश म्हणजे जागा घ्यायची. आता जागा म्हणजे आता आकाशद्रव्य कसं आहे? अमूर्तिक आहे की नाही? आकाशद्रव्याचे प्रदेश कसे असणार? मग अमूर्तिक असणार. जीव कसा आहे? अमूर्तिक आहे. मग जीवाचे असंख्यात प्रदेश अमूर्तिक असणार. प्रदेश म्हणजे त्या जीवाने किंवा त्या द्रव्याने जेवढी जागा व्यापलेली आहे त्याच्या स्वतःच्या आकारानुसार किंवा त्याच्या स्वतःच्या द्रव्यानुसार जी जागा व्यापलेली आहे, तर त्या जागेला तिथं काय म्हटलेलं आहे? त्या त्या द्रव्याचे प्रदेश म्हटलेला आहे. प्रदेश म्हणजे आपण मोजतो ती जमीन वगैरे, शेत एवढंच नाही घ्यायचं, तर ते द्रव्य जेवढ्या आकारामध्ये आहे त्याच्या स्वतःच्या आकारामध्ये, तर त्याला काय म्हटलेलं आहे? त्या द्रव्याचे प्रदेश. मग जीवद्रव्याचे प्रदेश किती आहेत? असंख्यात आहेत. मग त्या असंख्यात प्रदेशामध्ये तो अखंड जीव आहे किंवा त्या जीवाचं ते स्वरूप त्या अखंड त्या असंख्यात द्रव्यामध्ये व्यापलेलं आहे, तर ते त्याचे झाले प्रदेश. आपण काल इथपर्यंत आलो होतो ना? क्षेत्रपर्यंत आलतो ना? का काल झालं होतं आपलं? आता द्रव्य आणि क्षेत्र झालं. आता काल अपेक्षेने अवधिज्ञानाचा विषय काय आहे? म्हणजे आता हे अवधिज्ञान जे झालेलं आहे, जे जघन्य आहे, तर ते काय करतंय? आवली के असंख्यात भाग प्रमाण भूत और भविष्य को जानता है. म्हणजे आत्ताच्या भावामध्ये अवधिज्ञान आहे, पण ते सगळ्यात कमी किंवा हलक्या जातीचं अवधिज्ञान असेल तर ते आवलीच्या असंख्यात, आवली म्हणजे कशाला म्हटलेलं आहे? आपण अशी पापणी मिटली, वरून पापणी डोळ्या म्हणजे मिटली गेली, तर तेवढ्या काळामध्ये असंख्यात आवली, का त्याला एक आवली म्हटलं होतं मी? हां, तर एक जरी आवली असली तरी त्या एका आवलीचे असंख्यात समय होतात. मग अशा आवलीचे समय असंख्यात आहेत, बरोबर आहे. पण हे जे समजा आता ह्या आवली घेतला आपण, तर त्या आवलीचे असंख्यात समय केले किंवा त्याचे भाग केले, तर त्यातल्या एका भागाला कुठला असणार आहे? हा भूतकाळातला, आणि तसंच तेवढाच भविष्य काळातला, तेवढ्या काळापर्यंतच्या द्रव्याला हे जाणणार. म्हणजे अगदी थोडा काळ, आवली म्हणजे किती आहे? अगदी थोडा आहे, आणि त्याच्यामधलं पण परत असंख्यात त्याचे भेद केले, आणि त्यातल्या एका भेदाला असा कुठला भेद आहे की आता आपण वर्तमानात आहोत, तर मागं भूतकाळामधल्या तेवढ्या काळापर्यंतच्या द्रव्याला किंवा भविष्यामध्ये त्या द्रव्याचं अस्तित्व कसं असेल किंवा कुठं असेल, तर ते फक्त त्या अवली काळापर्यंत म्हणजे भविष्यामधलं तेवढ्या काळापर्यंतच तिथं जाणलं जाणार. त्याला म्हटलंय जघन्य अवधिज्ञान. त्याच्यानंतर उत्कृष्ट अवधिज्ञान कशाला म्हटलेलं आहे? असंख्यात लोक प्रमाण अतीत और अनागत काल को जानता है.
म्हणजे असंख्यात लोक प्रमाण म्हणजे लोकाकाशासारखे असंख्यात लोक असतील तर अशा लोकाला म्हणजे अतीत म्हणजे काय, भविष्य काळामधले, जे भविष्य काळामध्ये भूतकाळामध्ये होऊन गेलेलं आहे त्याला अतीत म्हटलं. अतीत म्हणजे काय, जे घडून गेले किंवा जे होऊन गेले. मग अशा असंख्यात लोक प्रमाण एवढं अतीत म्हणजे भूतकाळातील, आणि तेवढंच अनागत म्हणजे काय, जे पुढं होणार आहे. भविष्य काळामध्ये अजून जे पुढं होणार आहे, तर तेवढा असंख्यात लोक प्रमाण एवढ्या काळाला किंवा तेवढ्या काळातील जेवढी द्रव्य आहेत त्या सगळ्या द्रव्यांना हे जाणतं. मग असं आपल्याला लक्षात येत नाही असंख्यात लोक प्रमाण अगोदरचं, असंख्यात लोक प्रमाण नंतरचं. तर हे लक्षात घेण्यासाठी फक्त उदाहरण असं घेऊया की भूतकाळामध्ये त्या द्रव्याच्या पर्याय, आता समजा जीवद्रव्य घेऊया. आता जीवद्रव्याला तर अवधिज्ञान जाणत नाही, पण जीवद्रव्याने जी पर्याय धारण केली, जे शरीर धारण केले, तर त्या शरीराला जाणतं की नाही अवधिज्ञान, कारण ते पुद्गल आहे. मग ह्या जीवाने माग समजा 100 भवापर्यंत कुठल्या भवामध्ये जन्म घेतलाय, कुठल्या गतीमध्ये जन्म घेतला होता, तिथं तो काय त्याच्या अवस्था झाल्या होत्या, हे सगळं समजा मागच्या 100 भवातलं जाणलं आणि पुढच्या पण होणाऱ्या 100 भवातलं जाणणार आणि आत्ताचा वर्तमान भाव पण जाणणार एक उत्कृष्टमध्ये. आता आपण कसं म्हणतो 100% म्हणजे पूर्ण असं म्हणतो की नाही, तर त्या अपेक्षेने असंख्यात लोक प्रमाण लक्षात येत नाही, म्हणून असं की मागचे 100 भाव जाणणार, पुढचे होणारे 100 भाव जाणणार आणि आत्ताचा चालू भाव पण जाणला जाणार. म्हणजे जेवढं काही आहे असंख्यात म्हणजे मोजता येणार नाही एवढं ते काय सगळे भव वगैरे त्याचे जाणले जाणार. मग आता हे फक्त भव आपण समजण्याच्या अपेक्षेने बघितले, पण पुद्गल द्रव्याचे जे स्कंद आहेत, आता जीवानी धारण केलेली ही पुद्गलाची पर्याय आहे म्हणून ह्या पर्यायाला ते जाणते. मग फक्त जीवाच्याच पर्यायाला जाणते का, बाकीचे जे स्कंद आहेत किंवा जे निर्जीव आहेत, वस्तू आहेत किंवा बाकीचे 5 स्थावर जीवांनी सोडलेले जे शरीर आहेत, काय म्हणले लक्षात येते का, 5 स्थावर जीवांनी सोडलेलं जे शरीर आहे तर ते काय आहे, पुद्गल आहे की नाही, कळतंय का कसं पुद्गल म्हटलंय त्याला. हां, मला फक्त एवढं सांगायचं होतं की हे जे स्थावर आहेत 5, तर ते जीव म्हणजे पर्यायामध्ये असताना जे त्यांनी शरीर धारण केलेलं असतं, तेच शरीर जेव्हा त्यांची आयु संपली, आयु संपल्यानंतर तिथं तेच शरीर आता आपल्याला सगळ्या आजूबाजूला जे दिसतंय तर ते आहे की नाही, लाकूड आहे. कशाचं आहे ते लाकूड, म्हणजे काय आहे, वनस्पती कायिक जीवांनी सोडलेलं ते शरीर आहे. त्यांचं शरीर होतं की नाही ते वनस्पती, म्हणजे झाड असताना किंवा ते काय असेल कुठल्या तरी वेल रूपाने किंवा काय असतील असं, म्हणजे तिथं काय आहे ते वनस्पती कायिक जीवांनी सोडलेलं ते शरीर आहे. म्हणजे त्याचा आज आपण लाकूड म्हणून वापर करतोय. किंवा हे जे दगड, माती, फरशी असेल, वाळू असेल, हे सगळं काय आहे, पृथ्वी कायिक जीवाचं प्रेत आहे किंवा पृथ्वी कायिक जीव आहे. त्याच्यानंतर अग्निकायिक जीव, अग्निकायिक जीवाचं काय आहे, तर हे सगळं लाईट वगैरे हे सगळं अग्निकायिक जीवच आहे, त्यांनी सोडलेलं पण नाही आहे ते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आत्ता आपण करतोय, म्हणजे ते काय आहे, पुद्गल आहे की नाही, त्यांची शरीर म्हणजे पुद्गल द्रव्य आहे की नाही. मला काय सांगायचं लक्षात येते का, कसली प्रक्रिया झाली. आता झाड होतं ते तोडलं आणि त्या झाडाचं लाकूड आपण फर्निचरसाठी वापरलं, म्हणजे ते शरीर म्हणजे त्याचं खरं तर मात्र म्हणायचं हे सगळं आणि तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे. जेव्हा झाडापासून ते वेगळं होतं तेव्हा ते काय होतं ना, ते मला काय म्हणायचंय, काय होतंय बरोबर आहे, त्याच्यामध्ये आता जीव नाही बरोबर आहे, पण ते स्वरूप कशाचं आहे, कुठलं द्रव्य आहे, ते पुद्गल द्रव्य आहे की नाही. हा, मला ते सांगायचं होतं की ते सगळे पुद्गल द्रव्य आहेत. मग ह्या आता त्याच्यामध्ये जीव नाहीये, पण ते जे लाकूड आहे त्याला काय म्हटलंय, एक पुद्गल द्रव्य आहे का, ते लाकडाचा जे काही भाग असेल, लोंढका असेल, अनेक पुद्गल द्रव्यांनी बनलेलं ते काय आहे, स्कंदरूप आहे पुद्गलाचं, बरोबर आहे. मग हे अवधिज्ञान ह्या सगळ्या पुद्गल स्कंधांना पण जाणते, लहान मोठे स्कंद आहेत. मग आता आपण काय बघितलं होतं की ह्या जीवाचे मागचे सगळे 100 भाव जाणले त्यांनी,
अवधी ज्ञानाने. मग फक्त जीवाच्याच पर्यायांना जाणतंय का? तर नाही. तर पुद्गलाच्या पण जेवढ्या काही पर्याय असतील, जे अचेतन स्वरूपामध्ये आहेत, जे ह्या 5 स्थावर जीवांनी सोडलेलं शरीर असेल, तर त्या सगळ्या पुद्गलांना पण हे अवधी ज्ञान जाणतंय. लक्षात आलं मला काय? टाळू शकतोय ना, तेवढं तर टाळायला पाहिजे. कारण आपण स्वतःसाठी हा 1 तास देतोय फक्त 24 तासापैकी. मग तो देताना पण त्याच्यामध्ये जर आपण दुसरं काही करत असेल, तर ते सगळं काय आहे मग चुकीचं होतं. म्हणजे परवा आम्हांनी सांगितलं बहुतेक की आता 1 तास स्वाध्याय आहे म्हणून आपण स्वाध्यायाला बसलो, मग किंवा आपण पूजा हे करायला बसलो, किंवा आपण देवाचं कुठलंही काहीतरी करतोय दुसरं, आणि त्या क्रिया करताना आपण काय ठरवलेलं असतं, आता मला 1 तास स्वाध्याय आहे. म्हणजे आपण 1 तास स्वाध्याय करण्याचा संकल्प केला, ठरवलंय मनाने की मला आता 1 तास हे ऐकायचंय. आणि म्हणजेच तो वेळ आपण कशाला द्यायला पाहिजे? देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात राहण्यासाठी आपण राहण्याचा तो संकल्प केलाय कुठल्या तरी क्रियेच्या द्वारे. आणि मग फोन आलो म्हणून उठलं, किंवा अजून दुसरं काहीतरी कोणीतरी बोललं म्हणून उठलो, तर मग तिथं काय झालं? तो देवासाठी काढलेला वेळ आपण संसारातल्या गोष्टीसाठी वापरला, म्हणून तिथं काय झालं? ते निर्माल्य सेवन झालं. जर आपण म्हणतो ना की द्रव्य जे असतं, चढवलेलं द्रव्य खायचं नाही, किंवा आपण अष्टद्रव्य काढले, आता पूजेसाठी डबा घेऊन जाणार आहे, पण त्यातलं जर खोबरं उचलून खाल्लं आपण, नाही पोरांना दिलं, तरी सुद्धा ते काय आहे? निर्माल्य सेवन. मग आपण म्हणतो अजून कुठे चढवले? चढवलं नाहीये, पण चढवायचा संकल्प करून आपण त्या डब्यात काढलंय की नाही, म्हणजेच ते आता निर्माल्य झालं. मग जेव्हा चढवणार ते फक्त डब्यातून तिकडे मंदिरमध्ये चढवलं जाईल एवढंच आहे. पण डब्यात काढताना चढवण्यासाठी काढतोय ना, तर त्याच्यावर आता आपण म्हणजे खाण्याचा हक्क राहिलेला नाही. मग तसं त्या गोष्टीला जसं निर्माल्य म्हणतोय, तसं इथं आपण वेळ ठरवलाय, 1 तास मला आता स्वाध्याय करायचंय, अर्धा तास मला आता पूजा करायची. मग त्यावेळेस आपलं लक्ष पूर्ण त्या पूजेमध्ये, पूर्ण भगवंतांमध्ये किंवा स्वतःमध्ये, ह्या 3 गोष्टी सोडून दुसरीकडे जर असेल, तर आपण तिथं काय केलं? तो काढलेला वेळ आपण संसाराच्या गोष्टीसाठी वापरला, म्हणून तिथं काय झालं? निर्माल्य सेवन झालं. म्हणजे कमीत कमी जाणून बुजून तर करायचं नाही. आपण असं सहज मनामध्ये नकळत विचार येतात, त्याच्याबद्दल पण खंत करायची, पण ते विचार तर आपण आणत नाहीये, आपोआप येतात किंवा ॲटोमॅटिक येतात. मग त्यावेळेस तिथं आपण स्वतःला, अरे चुकलं माझं, घसरायला लागले मी, परत आपण स्वतःला ब्रेक लावून जागेवर आणणं हे करायला पाहिजे. पण मग अशा गोष्टी तर टाळता येतात की फोन आलाय, ठीक आहे, लगेच कट केला. समोरच्याला पण कळतं काही दिवसांनी की ह्या टायमिंगमध्ये ही फोन उचलणार नाही. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हां, प्रमाण संख्यात विचारलं का तू? हां, 5 स्थावर. हे बघ, एकेंद्रिय जे जीव आहेत, तर ते 5 प्रकारचे आहेत: पृथ्वीकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक आणि जलकायिक. हे जे 5 जीव आहेत 5 प्रकारचे, तर त्यांना फक्त स्पर्शन एवढंच एक इंद्रिय आहे, म्हणून ह्यांना काय म्हटलेलं आहे? ह्यांना एक वेगळं नाव आहे, स्थावर म्हटलं जातं. स्थावर म्हणजे ज्यांना एक इंद्रिय आहे, तर त्यांचे हे 5 प्रकार. मग जेव्हा ह्या पर्यायातून ह्यांचा जीव निघून गेल्यानंतर तिथं काय राहिलं? वनस्पतिकायिक जीव आहे, म्हणजे झाड आहे किंवा एखादं काहीतरी छोटं रोप आहे, आणि ते रोप काय झालं? वाळून गेलं, किंवा ते झाड काय केलं? तोडलं गेलं. म्हणजेच काय झालं? आता त्यातला जीव निघून गेला की नाही? जीव निघून गेला. मग आता जे राहिलेलं झाड आहे किंवा जे काही त्याचे अवशेष आहे, त्याला काय म्हणणार? वनस्पतिकायिक जीवांनी सोडलेलं ते शरीर आहे. त्या शरीरामध्ये तो जीव राहत होता, म्हणून आता काय झालं? ते त्या जीवानी सोडलेलं ते शरीर आहे. मग ते शरीर आता कसं आहे? अनेक पुद्गल परमाणूंचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक पुद्गल परमाणू आहेत. मग त्या झाडापासून काही फर्निचर केलं, त्या फर्निचरचं परत अजून काही तोडून दुसरं काहीतरी केलं, म्हणजे असं त्याच्यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर ते सगळे अवस्थापन हे अवधी ज्ञान जाणतं. कधीपर्यंत? तर खूप मागपर्यंत, म्हणजे खूप भूतकाळातलं जाणणार, पुढे होणाऱ्या भविष्य काळातलं पण खूप जाणणार. तर त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? उत्कृष्ट अवधी ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता कसे आहोत? खूप आपण म्हणजे अस्थिर, किंवा आपण संसारी, कशाई किंवा कर्माने सहित आहोत, त्यामुळं आपल्याला स्थिरता नाही आहे.
पण हे अवधी ज्ञान ज्यांना होतं ना, ज्यांच्या ज्ञानामध्ये हे सगळं झळकतंय, तर ते कोण आहेत? भावलिंगी संत आहेत. म्हणजे त्यांची दृढता किती आहे? आपल्यासारखे ते अस्थिर नाही आहेत. त्यांचा अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि अनंतानुबंधी ह्या 12 कशा यांचा काय झालेला आहे? नाश झालेला आहे. आणि त्यामुळं तिथे तेवढी स्थिरता आहे त्यांना. त्यामुळं तिथं असं बाहेर किती जरी काही दिसलं त्यांना तरी ते विचलित होत नाहीत. किंवा त्या अवधिज्ञानाचा वापर हे सगळं ज्ञान झालंय म्हणून जाणायलाच पाहिजे असं पण नाहीये. ते जाणण्यासाठी त्याचा वापर करत पण नाहीत. समजा कोणी काही विचारलं किंवा त्यांना गरज वाटली तर काहीतरी, ते पण दुसऱ्याचं, म्हणजे काही आता दुःखी जीव असतील किंवा त्याचं काय पुढं असं होणार आहे असं वाटत असेल, तर मग तिथं ते अवधिज्ञान लावतात. जसं आपण मशीन लावतो की नाही, चला आता मला अवधिज्ञानाच्या द्वारे जाणायचंय असा विचार करून ते अवधिज्ञानाचा मग ते विचार करतात अवधिज्ञानाचा, आणि मग त्या ज्ञानामध्ये ते झळकतं. आपोआप झळकत नाही. जसं आता आपल्याला समोर वस्तू दिसली, समोर व्यक्ती दिसली आणि आपल्याला मतिशुद्ध ज्ञान झालं, तसं समोर वस्तू दिसली आणि त्या वस्तूचं सगळं मागचं पुढचं जाणण्यासाठी अवधिज्ञान लगेच तिथं झालंय असं नाही. अवधिज्ञानाचा वापर करावा लागतो. एखादी मशीन घरामध्ये आहे, ते ॲटोमॅटिक सतत चालूच असते का? जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ती आपण वापरतो. तसं ते अवधिज्ञान जेव्हा पाहिजे तेव्हा वापरलं जातं. म्हणजे ते स्वतःसाठी तर ते त्याचा वापरच करत नाहीत की मागच्या भावामध्ये कुठं होतो, माझे कोण कोण नातेवाईक होते, माझ्याजवळ काय काय संपत्ती होती, मी पुढच्या जन्मात कुठं जाणार आहे, असा वगैरे ते म्हणजे जाणण्यासाठी अवधिज्ञानाचा वापर करत नाहीत. त्यामुळं जरी कुठल्या जीवाबद्दल त्यांना जाणायचे भाव झाले तर ते धर्माच्या दृष्टीने जाणतात. संसारातल्या कुठल्या तरी अपेक्षेने जाणून तुझं हे कर, हा धंदा कर, तुझी भरभराट होईल, किंवा तू ह्या जागेत राहा, तुझं चांगलं होईल, असलं संसारासाठी तर ते अवधिज्ञान वापरत नाहीत. त्यामुळं आपल्यासारखं ते विचलित पण होत नाहीत आणि आपल्यासारखे ते अस्थिर नसल्यामुळं तेवढी दृढता पण आहे त्यांच्यामध्ये, कळतंय का? आणि त्यामुळं त्यांना त्रास होत नाही. तर आज एक आता ह्या अवधिज्ञानासाठी एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे थोडंसंच आहे अवधिज्ञानाचं, पण त्या निमित्ताने थोडीशी ती गोष्ट पण छान आहे. जंबूस्वामी होते ना, जंबूस्वामी खूप भवांपूर्वी. जंबूस्वामी म्हणजे कोण? शेवटचे केवली. ह्या चतुर्थ काळामध्ये सर्वात शेवटी जो जीव मोक्षाला गेला त्यांच्यानंतर ही मोक्षाला जायची परंपरा काय झाली? खंडित झाली काही काळासाठी. मग हा जो शेवटचा जीव जंबूस्वामी, तर ते मोक्षाला गेलेले आहेत. मग त्यांच्या खूप पूर्वभवामध्ये, काही भवांच्या पूर्वी, एक भवदेव आणि भावदेव असे 2 भाऊ असतात. काय नाव आहेत त्यांची भावाभावाची? एक भवदेव आहे, दुसरा भावदेव आहे. मग हे भवदेव जे आहे तर तो जीव पुढं कोण होणार आहे? जंबूस्वामी. मग ह्या भवामध्ये आत्ता भाऊ आहेत आणि त्यांचा मोठा भाऊ कोण आहे? भावदेव. तर त्यांनी दीक्षा घेतली आणि ते निघून गेले. मग दीक्षा घेतल्यानंतर काही काळानंतर ते परत त्यांच्या त्या गावामध्ये विहार करत आलेले आहेत. आणि विहार करत आल्यानंतर योगायोगाने त्यांच्या पूर्वाश्रमीच्या घरीच त्यांचा काय झाला? आहार झाला. कळतंय का? म्हणजे त्यांचं स्वतःचं घर दीक्षा घेण्यापूर्वीचं, त्याच घरामध्ये त्यांचा आहार झाला. मग आहाराला गेल्यानंतर आहार वगैरे झाला आणि सगळं काय दिसतंय त्यांना, सगळीकडे रोषणाई केले, सगळीकडे सजावट आहे घराची. मग ते त्या म्हणजे त्या भवदेवला विचारतात, काय हे सगळं असं का केलंय, घराची रोषणाई वगैरे. मग त्याला असं वाईट वाटतंय, ते असं खाली मान घालून बसलाय. मग त्याच्या मान घालण्यावरून त्यांच्या लक्षात येतं की बाबा ह्याचं लग्न झालंय आणि ह्याला माझं लग्न झालंय हे सांगायची त्याला तिथं लाज वाटते. म्हणजे ते लग्न झालंय म्हणून ती सजावट वगैरे आहे असं त्यांच्या लक्षात येतं. आणि मग निघाले ते. मग निघाल्यानंतर मुनींना सोडायला हा भवदेव त्यांचं कमंडलू घेऊन निघालाय. मग आता थोडंसं पुढं गेल्यानंतर त्या भवदेवाला वाटतं की आता म्हणतील ते, जा तू, आता पुढं यायची गरज नाही, मी माझं कमंडलू घेऊन जाईन, असं मुनी म्हणतील असं त्याला वाटत असतं. पण ते मुनी काहीच बोलत नाहीत. मग त्याला वाटतं की मी काहीतरी बोलावं म्हणजे ते मुनी मला परत घरी जा असं म्हणतील. मग ते सांगतात की इथं आपण खेळत होतो, इथं आपण असं करत होतो, इथं ह्यांचं घर आहे, तिथं, म्हणजे पूर्वीचं सगळं लहानपणीचं आठवणी काढून द्यायला ते सुरुवात करतात. पण त्या मुनींना ह्या कुठल्याही गोष्टीचं देणं घेणं नाही. त्यांना उत्सुकता आहे का आता एवढ्या काळाने आपण गावात आलोय, हे आपलं गाव आहे, आपण इथं राहिलोय एवढी वर्ष, असं केलंय, काही नाही आहे. त्यांचं लक्ष कुठे आहे आता? भेदविज्ञान झालेलं आहे, माझा कुणाशी काहीही संबंध नाही. मग ते आपल्यामध्येच आहेत पण ह्या भवदेवची बडबड
चालू आहे. आणि असं करत 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 शेवटी जिथं मुनींचा निवास आहे म्हणजे जंगलामध्ये, तर तिथंपर्यंत ते पोहोचलेले आहेत. आणि तिथं बाकीच्या संघातले पण मुनी आहेत. भावदेव मुनी जे आहेत त्यांचा मोठा संघ आहे आणि त्या संघातले बाकीचे मुनी पण तिथं आहेत. मग ह्या भवदेवला तिथं गेल्यानंतर ते सगळे बघतात आणि म्हणतात, अरे इथंपर्यंत हा सोडायला आला, ह्याचा काय विचार दीक्षा घेण्याचा आहे का, असं त्या संघातले मुनी विचारतात. आणि भावदेव मुनींच्या तोंडातून हा असा शब्द बाहेर पडला. आता त्या भावदेवची इच्छा नाही आहे मुनी व्हायची, पण म्हणजे पूर्वी विनय किती होता हे पण ह्याच्यातून बघायला मिळते. मग तिथं त्यांनी काय विचार केला की भावदेव मुनींच्या तोंडातून हा शब्द गेलाय, आता मी जर नाही म्हटलं दीक्षा घ्यायला तर त्यांचा अविनय होईल किंवा त्या सगळ्यांना पण वाटेल की ह्यांनी तर हो म्हणून सांगितलं, ह्यांनी दीक्षा घेतली नाही, म्हणजे असं काहीतरी होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून त्यांनी दीक्षा घेतली. कुणी? भवदेवाने. दीक्षा तर घेतली, पण आता अंतरंगामध्ये काय आहे, नुकतंच लग्न झालंय, ती नवीन, त्याच्या बायकोचं नाव असतं नागला. ती काय विचार करेल, कमीत कमी सांगून तरी मी यायला पाहिजे होतं, किंवा मी सांगायला पाहिजे होतं की मला दीक्षा घ्यायची आहे, किंवा कशाला म्हणजे लग्नच केलं नसतं वगैरे, अशा सगळ्या विचारांनी तो काय आहे, विचलित आहे. आणि हे सगळं त्या भावदेव मुनींच्या लक्षात येत असतं. मग दीक्षा घेतल्यानंतर त्यांची चर्या चालू आहे. काय चर्या चालू आहे, आता मुनींचं सगळं आचरण, त्यांच्या षटक्रिया, स्वाध्याय सगळं चालू आहे. पण हे सगळं बाहेरून दिसत असलं तरी अंतरंगामध्ये एकच ध्यान आहे, पत्नीचं ध्यान. तिला मी फसवलं, तिला न सांगता आलो आणि सोडायला येतो म्हणून आलो आणि दीक्षा घेऊन टाकली. आता ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल, ती कशी जगत असेल, तिचं कसं होणार, अशा सगळ्या काळजांमध्ये ती काय आहे तर त्याच्यातच गुंतलेले आहेत. हे भावदेव मुनींच्या लक्षात येतं. ते खूप वेळा त्यांचं स्थितीकरण करतात. स्थितीकरण करतात म्हणजे काय, तृप्ती? स्थिर करण्याचा हा, प्रयत्न करतात. बरोबर. आपण 8 अंगामध्ये एक अंग बघितलं होतं की नाही, स्थितीकरण अंग. तर ते स्थितीकरण म्हणजे त्यांना समजून सांगतात संसाराची असारता किंवा ह्या भोगांची असारता, पण त्यांचं काय आहे, ते गोष्ट त्यांच्या मनातून जात नाही. आणि मग असं विहार करत 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 बरीच गावं ते फिरतात. आणि ह्याच्यामध्ये किती काळ जातो, 12 वर्षाचा काळ गेला. किती गेला? हां, मुख्य सांगायचं राहिलं तुम्हाला. हां, जेव्हा तो भवदेव कमंडलू घेऊन तिथं आला, कमंडलू घेऊन तिथं आल्यावर हे दीक्षा घेणार आहे का वगैरे वगैरे असा विषय झाला. तर त्या संघाचे जे आचार्य आहेत त्यांनी त्याच्याकडे बघून अवधी ज्ञानाने जाणलं की हा भव्य जीव आहे, हा पुढं जाऊन मोक्षाला जाणारा आहे, म्हणजे लवकर केवल ज्ञान प्राप्त करण्याची त्याची योग्यता आहे, असं सगळं विचार करून त्यांनी त्याला दीक्षा दिली. म्हणजे दीक्षा देताना त्यांनी अवधी ज्ञानाने जाणलं की ह्याचे पुढचे भव काय आहेत. म्हणजे अवधी ज्ञानाचा वापर कशासाठी केला त्यांनी, त्या जीवाची योग्यता दीक्षा घेण्याच्या योग्य आहे का, त्याच्याकडून ते निभावलं जाणार आहे का, हे सगळं बघून. आणि जेव्हा ते आता मोक्षाला जाणार आहेत म्हटल्यानंतर त्यांनी काही न बोलता त्यांना मग दीक्षा दिलेली आहे. मग हे सगळं झालं. म्हणजे हे एवढंच मला अवधी ज्ञानाचं सांगायचं आहे. आता बाकीची एक गोष्ट म्हणून आपण म्हणजे जे शिकण्यासाठी आहे चांगलं म्हणून बघूया. मग ते 12 वर्ष काय झालं, बाकी सगळीकडे फिरत फिरत 12 वर्ष गेली. म्हणजे त्या भवदेव मुनींच्या मनामध्ये 12 वर्ष कुठला विचार आहे, आपल्या घराचा, बायकोचा. मग 12 वर्षानंतर योगायोगाने परत ते कुठे आले, त्यांच्याच गावामध्ये विहार करत आलेले आहेत. आणि आता मंदिरात दर्शनाला असं काहीतरी सांगतात ते की मला जरा जिनचैत्यालयाचं दर्शन करायचंय, तुम्ही पुढं व्हा, मी येतो, असं काहीतरी संघातल्यांना सांगतात. आणि आवर्जून त्या मंदिरात जातात. त्यांना असे भाव असतात की तिची चौकशी करायची आहे, तिचं काय चाललंय हे बघायचंय. आणि त्या इच्छेपोटी ते काय करतात, त्या संघाला पुढं पाठवतात आणि मंदिरात जातात. मंदिरात गेल्यानंतर तिथं एक आर्यिका असतात. आर्यिका त्यांच्या साधना चालू आहेत. आणि मग ते तर काय स्वतःहून बोलत नाही आहेत मुनींशी, पण मुनींना उत्सुकता आहे ना, मग मुनी त्यांच्याशी बोलायला लागतात. मग काहीतरी असं धर्माचं काहीतरी चर्चा वगैरे चाललेली आहे. त्याच्यामध्ये पण विषय स्त्री कथेचा आहे, कळते का, म्हणजे त्यांना त्या विषयावर पोहोचायचं आहे ना. आणि मग असं चर्चेतून आता त्यांना त्या आर्यिकेला कसं विचारायचं, मग तेवढ्यात कोणीतरी श्रावक येतो. मग त्या श्रावकाला ते विचारतात, इथं एक नागला नावाची स्त्री होती, ती कुठे आहे आता.
असं विचारल्यानंतर आरिकेने असं चमकून बघितलं. आता काय झालं असेल तृप्ती? म्हणजे ह्या मुनींनी पण त्यांना ओळखलं नाहीये आणि त्या आरिकेनी पण ह्यांना ओळखलेलं नाहीये, कारण मध्ये एवढा काळ गेलेला आहे. आणि दीक्षेनंतर कसं असतं सगळं रूप वगैरे थोडंसं म्हणजे तपाच्या द्वारे किंवा सगळे अंतराय हे ते उपवास, त्यामुळं क्षीण झालेलं असतं किंवा ते रूप आता राहिलेलं नसतं. त्यामुळं दोघं पण एकमेकाला ओळखत नाहीत. पण जेव्हा ते नागला हे नाव ऐकतात तेव्हा त्या आरिकेने असं बघितलं आणि मग त्या म्हटल्या, धिक्कार आहे तुमचा, असं म्हटल्या त्या. का तर म्हणे तुम्ही गेल्यानंतर लगेच मी पण दीक्षा घेतली आणि तेव्हापासून मी अगदी छान साधना केलेली आहे. म्हणजे मला चुकून पण संसाराचा तुमचा कुठलाही विचार आला नाही. तुम्ही एवढं चांगलं काम केलं, मग तुमच्या मागं मला पण तसंच करायचंय असे भाव झाले आणि मी दीक्षा घेऊन माझी साधना व्यवस्थित केली. पण तुम्ही काय केलं? महाव्रताला धारण केलं आणि तुम्ही म्हणजे एक असं उत्कृष्ट रत्न तुम्ही घेतलं आणि एखाद्या निकृष्टसाठी किंवा फालतू गोष्टीसाठी ते रत्न तुम्ही एवढे दिवस वाया घालवलं. एवढी वर्ष साधना करायची सोडून तुम्ही एक डोक्यामध्ये ती स्त्री, ते घर आणि तिला काय वाटत असेल आणि तिने काय केलं असेल ह्या विचारांमध्ये तुम्ही काय केलं, 12 वर्ष तुमची वाया घालवलेली आहेत. असं म्हणल्यानंतर त्यांना आता इतका पश्चाताप झालाय, इतका पश्चाताप झालाय की लगेच ते आपल्या गुरूंकडे गेलेत. तिथं सांगितलंय की मी 12 वर्ष असं चुकलोय, मला माफ करा, मला प्रतिक्रमण प्रायश्चित्त द्या वगैरे वगैरे सगळं झालंय. आणि आता त्यांचा पश्चाताप कसा आहे? अंतरंगातून आहे. आत्ता त्यांना त्यांची खरी चूक पण कळालेली आहे. म्हणजे एवढे दिवस ते भावदेव सांगत होते, भावदेव मुनी, पण त्यांचं तिथं काय होत नव्हतं, ते मनातून जात नव्हतं. पण आता त्या आरिकेंशी बोलल्यानंतर त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. एक आरिका किंवा एक ती स्त्री एवढ्या वरच्या लेवलला जाऊ शकतो आणि जाऊ शकते आणि मी काय केले? म्हणजे इतकं उत्कृष्ट महाव्रत, आरिकेचं व्रत तर महाव्रत नाहीये, म्हणजे ह्याच्यानी म्हटलं जातं उपचाराने, पण कपडे आहेत वगैरे ह्या अपेक्षेने तिथं महाव्रत नाही म्हणतायत. तर मग ती स्त्री असून इतकं उत्कृष्ट साधना करू शकली आणि मी केलं नाही, ह्याचा त्यांना पश्चाताप झालाय, स्वतःची चूक कळली आणि मग तिथं प्रतिक्रमण प्रायश्चित्ताद्वारे त्यांनी इतकं उत्कृष्ट पुढची साधना केलेली आहे. जे काही उर्वरित आयुष्य असेल तर त्याची साधना त्यांची उत्कृष्ट झालेली आहे आणि मग समाधी मरण वगैरे सगळं झालं. पण आता 12 वर्षामध्ये त्यांनी जे जे काही विचार, विकल्प, कषाय जे काही केलेले आहेत ते कर्म बांधलं गेलंय की नाही? काय अपेक्षा? मी एक सांगू का आता? त्यांचं ते तसं कर्म होतं, सांगत आहे पण सगळं बरोबर आहे. पण एकदा दीक्षा घेतल्यानंतर सुरुवातीला जरी हे विचार आले तरी त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे असं त्यांना, म्हणजे ते योग्यच आहे, ते पण चुकीचं नाही. म्हणजे एका दृष्टीने तू म्हणती तसं म्हणलं, त्यांनी अगोदर त्यांची तयारी नव्हती तरी पण घेतलं, हे पण बरोबर आहे. पण तिथं गेल्यानंतर ते शिकून त्यानुसार आपलं आचरण व्हायला पाहिजे होतं असं त्यांना नंतर वाटलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय ते चूक का बरोबर आपण म्हणायचं नाही. आपण काय बघायचंय, फक्त पिक्चर जो झालेला आहे तो काय घडलाय तेवढं बघतोय. तिथं ते तसं का घडलं, त्यांनी असं वाटायला नको होतं, तसं वाटायला नको होतं, हे आपलं नाही आहे. त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या मनामध्ये ते विचार आलेत, त्यांचं ते सगळं काय घडणार होतं तसंच घडलेलं आहे. आपण आता त्याच्यातून काय शिकायचंय आपल्याला तेवढं बघायचंय. मग आता त्यांनी 12 वर्षामध्ये जे जे काही विचारांच्या द्वारे कर्म बांधलेलं आहे, तर ते कर्म काय बांधलेलं आहे? त्या पत्नीचा विचार, पत्नीला सोडल्याची खंत, हे सगळं विचारात त्यांचं बांधलेलं कर्म, जोपर्यंत ते मोक्षाला गेले नाहीत, म्हणजे जंबूस्वामीचा भव, त्या भवापर्यंत त्यांना काय झालेलं आहे, नंतर प्रत्येक भवामध्ये त्यांच्यावर लग्नासाठी बळजबरी झाली. प्रत्येक भवामध्ये त्या स्त्रियांनी त्यांना काय केलेलं आहे, दीक्षा घेऊ नका असं त्यांना तिथं काय केलेलं आहे, बंधनात ठेवण्यासाठी तिथं प्रयत्न केलाय. मग त्यांना बंधनात कुणी ठेवलंय? कुणी ठेवलं त्यांना? प्रत्येक भवामध्ये त्यांच्या कर्माने. हा, म्हणजे 12 वर्षामध्ये त्यांनी जे भाव केले होते, पत्नीचा विचार, मग आता ते कर्म असं उदयाला आलेलं आहे की प्रत्येक जन्मामध्ये मग ते आता पत्नी त्यांच्या सोबत राहायचं असं त्यांना म्हणजे मिळते की त्यांना राहायचं नाही आता पत्नीच्या सोबत, पण तिथं राहावं लागते किंवा त्यांच्यावर बळजबरी होती. मग हे जे काही आता नंतरचं 12 वर्षानंतर त्यांनी पश्चाताप करून पुढची साधना उत्कृष्ट केली आहे, त्यामुळे आत्ता त्यांचे भाव बिघडत नाही आहेत.
आत्ता त्यांना बिलकुल लग्न करायचे भाव नाही आहेत, संसार करायचे भाव नाही आहेत, उलट त्यांना विरक्ती आहे. असे कुठले तरी महाराजांना बघितलं की लगेच दीक्षा घ्यायचे भाव. प्रत्येक भावामध्ये मध्ये जेवढे काही भाव झालेत ना, मला दीक्षा घ्यायची आहे, मला साधना करायची आहे, पण आई वडील करू देत नाही आहेत, हे दीक्षा घेऊ देत नाही आहेत, किंवा त्यांनी बळजबरीने लग्न केल्यावर बायका त्यांना सोडत नाही आहेत. म्हणजे असं सगळं त्यांचं काय आहे, मध्ये सगळे भवामध्ये त्यांना सहन करावं लागलं. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, आत्ता आपल्यावर जे काही प्रसंग येतात तर ते समोरच्यांमुळे आलेत, समोरच्यांनी दिले, समोरच्यांनी केले, तर आपणच कधीतरी पूर्वी केलेलं असतं. म्हणजे त्यांनीच इच्छा केली होती ना बायकोची, तर मग त्या भावामध्ये आता घ्या, तुम्हाला पाहिजे होती ना, तुम्ही इच्छा केली होती ना, घ्या आता. असं ते कर्म आपल्याला आणून देतं. म्हणजे आपणच आपलं कर्म केले म्हणून आपल्याला ते सगळे प्रसंग वगैरे येतात. मग जंबूस्वामीच्या भावामध्ये पण काय झाले, शेवटचा भाव, पहिल्यापासून त्यांची विरक्ती, म्हणजे असं की संसारापासून उदासीनता. आणि मग गावामध्ये मुनी आलेत, तिथं दर्शनाला गेलेत आणि मुनींना म्हणतात की मला दीक्षा घ्यायची आहे. काय म्हणतात, मला दीक्षा घ्यायची आहे, मला तुम्ही दीक्षा द्या. आता ते मुनी पण अवधिज्ञानी आहेत. मग त्यांनी असं अचानक कोणीतरी येते दीक्षा द्या म्हणते, म्हणल्यानंतर त्यांचं काय म्हणजे ओळख वगैरे नसते किंवा माहीत नसतं कशी आहे त्यांची, म्हणजे साधना कशी होईल किंवा त्यांचं कसा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी काय केलं, अवधिज्ञानाच्या द्वारे जाणलं आणि त्यांना काय सांगितलं की तुझी दीक्षा घेण्याची वेळ अजून आलेली नाही, तुझी दीक्षा 10 दिवसांनी होणार आहे, त्यामुळे तू आत्ता घरी जा, तुझ्या आई वडिलांना सांग की मला दीक्षा घ्यायची वगैरे, परवानगी घे आणि मग तुझी दीक्षा होईल. म्हणजे 10 दिवसांनी होणारे हे त्यांना कसं कळलं, अवधिज्ञानाच्या द्वारे कळलं. 10 दिवसांनी म्हणजे भविष्यात 10 दिवसांनी काय होणार आहे, म्हणजे असं ते अवधिज्ञान त्यांनी ह्या गोष्टीसाठी वापरलं. मग ते घरी गेले तर आई वडील म्हणतात कुठं होता एवढा वेळ, हे बघ हे 4 लोक आलेत सगळे, त्यांच्या मुली तुझ्याशी लग्न करणार आहेत आणि खूप चांगले आहेत, आणि त्या मुलींनी ठरवले केलं तर लग्न जंबूस्वामीशी करणार, नाहीतर करणारच नाही, असं त्यांनी ठरवलंय वगैरे. आणि मग ते म्हणतात की मला लग्न नाही करायचं, मला दीक्षा घ्यायची वगैरे. पण आईचं अतिशय प्रेम आहे. आई काय म्हणते, जोपर्यंत मला सुनेचं मुख मी बघणार नाही तोपर्यंत तुला दीक्षेला परवानगी मी देणार नाही. मग आता तिथं काय झालं, कंपल्सरी त्यांना लग्न करावं लागलं. मग त्यांनी अट घातली की ठीक आहे, आज लग्न झालं की मी उद्या दीक्षा घेऊन जाणार. मग आई म्हणते ठीक आहे. म्हणून आईला काय वाटत असतं, लग्न झाल्यानंतर त्या बायकांच्या थ्रू ह्यांना काय करायचं, ब्लॅकमेल, आणि त्यांना संसारामध्ये अडकवायचं, म्हणजे त्यामुळं ते जाणार नाही अशा अपेक्षेने ती काय म्हणते, ठीक आहे दुसऱ्या दिवशी जातो. पण असं तर ते इतके दृढ आहेत की ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी मग रात्री त्यांचं काय चाललंय, हे सगळ्या चर्चा की संसार कसा चांगला आहे ह्या बायका पटवून देत आहेत. 4 मुलींशी त्यांचं लग्न झालं. मग त्या 4 जणी पण एक एक गोष्ट सांगून तिथं काय करतायत, संसारातल्या सुखाचं वर्णन, भोगांचं वर्णन, असं सगळं करून तिथं काय करतायत, त्यांना त्या संसारामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि एकीने गोष्ट संसाराची सांगितली की हे त्यांना काय सांगतायत, वैराग्याची गोष्ट, संसार कसा वाईट आहे, आजपर्यंत संसारामध्ये किती दुःख भोगले, असं सांगून एकमेकांना तिथं काय चाललेलं आहे, पटवण्याचं काम चाललेलं आहे. मग त्याच्यानंतर तिथं एक चोर येतो चोरी करायला. एवढा मोठं महाल आणि लग्न वगैरे झालंय, म्हणजे ह्यांच्या घरात भरपूर पैसा असणार, हे असणार, म्हणून तो चोरी करायला आलाय. चोरी करायला आलाय तर त्या जंबूस्वामींची आई पण काय करते, असंच काय चाललंय ह्यांचं, म्हणजे हा अडकतोय का संसारामध्ये, असा विचार करत ती सगळीकडनं फिरते नुसतं, म्हणजे कुठून तर कानावर ऐकायला मिळेल की हा संसार म्हणजे दीक्षा घेऊन जाणार नाहीये, असं त्यांचं काहीतरी बोलणं वगैरे ऐकायला मिळेल, म्हणून ती लक्ष ठेवू नये. आणि तेवढ्यात चोर येतो आणि ती बघते की चोर आलाय आणि मग म्हणते कोण आहे तू, तर तो म्हणतो मी चोर आहे. मग ती म्हणते तुला काय पाहिजे ते सगळं घेऊन जा, मी स्वतःहून तुला देते, तुला चोरी करायची गरज नाही, पण एक काम माझं करायचं. काय काम आहे, तर माझा मुलगा उद्या दीक्षा घेऊन जाणार आहे, तर त्याला तू त्याच्यापासून परावृत्त कर, असं म्हणते ती. आणि मग सगळेच जण मग त्यांच्या हे सगळं चर्चा चाललेत ना, तिथं ती आई पण जाते, तो चोर पण जातो. आणि मग ती आई सांगते की हा तुझा मामा आहे. मग तो म्हणतो मी अजूनपर्यंत तर कधी बघितलाच नाही, तो खूप लांब असतो ना, आता आलाय वगैरे वगैरे असं म्हणून. मग तो चोर पण काय करतो, संसारामध्ये ते राहण्यासाठी त्याला खूप फोर्स करतो. पण आता त्यांची दृढता कशी आहे, वैराग्य उदासीन. आणि मग
शेवटी सगळी रात्र त्यांची ह्या चर्चेमध्ये जाते. सगळेजण मिळून त्यांना संसार चांगला आहे हे सांगायला जातात आणि सगळ्यांना ते काय करतायत की संसार कसा वाईट आहे हे सगळं सांगण्यामध्ये सकाळ झाली. आणि आता सकाळ झाल्यानंतर ओळीनी सगळे निघालेत. पुढं जंबूस्वामी, मागं त्यांच्या 4 बायका, त्याच्या मागं आई, त्याच्या मागं चोर, सगळेजण कुठं चाललेत आता? दीक्षा घ्यायला. आणि मग सगळ्यांनी मिळून तिथं दीक्षा गेली आणि मग घेतली. आणि हेच जंबूस्वामी मग तिथं शेवटचे केवली म्हणून निर्वाणाला गेले. म्हणजे हे अवधी ज्ञानासाठी ही गोष्ट सांगितली. रांगच लागली होती, एकापाठी एक सगळे जाऊन तिथं दीक्षा घेतात. म्हणजे शेवटी सगळे संसाराचं महत्त्व सांगत होते, पण त्या सगळ्यांना भारी कोण पडलं? जंबूस्वामी. त्यांनी सगळं ते इतकं महत्त्व, हे खूप छान आहे बरं का. जंबूस्वामी चरित्र कुठं मिळालं तर वाचा. म्हणजे त्याच्या त्या बायका एक एक गोष्ट सांगतात, त्यांना ह्यांची प्रति गोष्ट, ह्या गोष्टी पण सगळ्या वाचण्यासारख्या आहेत. ते सांगत बसलं तर आपल्याला जीवनदर चरित्र आहे ते. जीवनदर चरित्र. चोर नसतोच, तो एक राजकुमार असतो आणि त्याला असं कुतूहल असतं चोरी करण्याचं. म्हणजे आवडत असतं त्याला, मज्जा म्हणून तो चोरी करायला असं जात असतो. मग ते त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्या आईने सांगितलं म्हणून त्याला पण त्याच्यामध्ये काय होतो, ऐकण्यामध्ये इंटरेस्ट, किंवा हा मी पण करतो ते काम असं म्हणून तो पुढाकार घेतो. पण शेवटी तो पण कुठं परावृत्त होतो? वैराग्याकडेच तो पण जातो आणि ह्या संसारापासून विरक्त होतो. त्याचा वापर कशासाठी केलाय हे बघतो आपण, ह्याच्यासाठी आपण हे बघितलं. त्यामुळं बाहेर तुमच्या घरामध्ये काय चाललंय आपल्याला खूप जिज्ञासा असते. आता आपल्याला मतिश्रुत ज्ञान आहे, पण जरा कुणाचं रस्त्यावर भांडण जरी चाललेलं दिसलं, आवाज जरी आला, हातातलं काम सोडून आपण बाहेर जातो. ते भांडणारे दोन्हीही व्यक्ती आपल्या ओळखीच्या नसतात, पण ते काय बोलतात, कशासाठी भांडण चाललंय आपल्याला नाही कळलं तर तिसऱ्याला विचारतो. ही जिज्ञासा आपल्याला नकोय. मग ही जी जिज्ञासा आहे ना, ती जिज्ञासाच आपल्याला मग विनाकारण कशाय करवते किंवा विनाकारण कर्म बंद होतात. म्हणून आपण एक वाक्य नेहमी म्हणतो, लक्षात आहे का कुणाच्या? एक भावना आपण करायची आहे की हो शांत ज्ञेय निष्ठा मेरी, सांगितलं होतं. म्हणजे आपल्याला ही जी जिज्ञासा किंवा इच्छा आहे, काय चाललंय घरामध्ये सुद्धा आपल्या जेवढ्या काही व्यक्ती आहेत, प्रत्येकाचं काय 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 चाललेलं असतं. आपण विनाकारण तिथं लुडबुड करायला जातो. काय चाललंय त्यांचं ते करत असतात, किंवा काय त्यांना गरज असली तर विचारायला येतील, पण आपण जाऊन तिथं विनाकारण बघणार, त्याच्यामध्ये सूचना देणार आणि विनाकारण आपण काय करणार तिथं. मग हे जे आहे जाणण्याची इच्छा किंवा जिज्ञासा, तर ती जिज्ञासाच मला नको आहे. कारण ही जिज्ञासाच मला काय करते तर पुढं जाऊन त्रास देते आणि मला स्वतःपासून दूर नेते. दुसऱ्याचा विचार करायला लागतो म्हणजे तिथं आपण स्वतःला विसरतोय. ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे की जेव्हा मला दुसऱ्याला जाणायला जाते मी किंवा दुसऱ्याला जाणण्याची मला इच्छा होते, तेव्हा मला स्वतःचा तिथं काय झालंय, आपोआपच विसर पडलाय किंवा स्वतःपासून मी दूर गेले, म्हणून दुसऱ्याकडे डोकं गेलंय माझं. मग तिथं माझंच पहिल्यांदा नुकसान आहे. मग जे गरजेचं आहे, नाविलाज म्हणून आपल्याला करावं लागतंय, त्याच्यामध्ये डोकं घालणं भाग आहे, तेवढंच करायचंय. ज्या गोष्टी आपल्या संबंधित नाहीत किंवा ज्या गोष्टीमुळं आपल्याला काही तिथं आपल्यामुळं त्यांना फायदा किंवा उपयोग नाही आपला, तर तिथं आपण स्वतःहून जायची गरज नाही. ज्यांना गरज आहे ते विचारायला येतील, तेव्हा आपण सांगूया. विनाकारण सांगायचं तर आपण काही कारण नाही आहे. पटतंय का सगळ्यांना? तेवढं आपलं हलकं होतंय की नाही, डोक्यावरचं ओझं विनाकारण जाऊन हे असं नाही असं कर, ते तसं नाही तसं कर, हे चुकलं, ते असं का केलं. अरे त्यांचं ते करतायत, छोट्या मुलांचं वगैरे म्हणत नाही बरं का मी. जिथं आता आपला संबंध गरज नाही ह्या अपेक्षेने, नाती पण असतील तिथं काय नाती तुटतात असं नाही आहे. त्यामुळं पण विनाकारण आपण एकमेकाला सल्ले उपदेश, जे गरज आहे ते सोडून जर आपण तिथं जात असेल तर ती आपली इच्छा विनाकारणची इच्छा आहे. म्हणून तिथं भाव काय करायचे, हो शांत ज्ञेय निष्ठा मेरी. रस्त्याने चाललो, काहीतरी बोर्ड दिसला, लगेच काय आहे तो बोर्ड, दुकान आहे, कुठल्या तर नवीन अशा साड्या वेगळ्या दिसत आहेत, कसल्या साड्या आहेत, ही काय आहे, आपल्याला जिज्ञासा आहे की नाही, का नाही होत असं आहे का नाही. जे गरजेचं आहे ते सोडून आपण जर करत असेल तर तिथं ती विनाकारणची जिज्ञासा आहे. आणि ही जिज्ञासा आत्ता माझ्या हातात नाही, म्हणजे कंट्रोलमध्ये नाही आहे.
आत्ता मला समोर दिसलं की बघावं वाटतंय, समोर बघितलं की विचारावं वाटतंय, सांगावं वाटतंय. हे पूर्वीचे कर्माचे उदय आहेत. त्या कर्माच्या उदयामध्ये मला तसे भाव होत आहेत. पण म्हणून आत्ता माझे भाव काय आहेत की हे जे मला करावं वाटतंय ते माझी चूक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला कळतंय करायचं नाही आहे तरी पण केलं जातंय, ही माझी चूक आहे. आणि आता मला पुढं असं नाही आहे करायचं. पहिलं जे चुकतंय त्याच्याबद्दल खंत, त्याच्याबद्दल प्रतिक्रमण, आणि मला पुढं असं नाही करायचं, असं पुढच्या गोष्टींबद्दलचे भाव. की म्हणून तिथं म्हटले हो शांत ज्ञेय निष्ठा मेरी. ज्ञेय निष्ठा म्हणजे काय? जे ज्ञेय आहे आपल्या संयोगामध्ये असलेले जे द्रव्य आहेत, पुद्गल आणि जीव, सगळं हे जे द्रव्य आहेत ह्यांना जाणण्याची मला जी काही जिज्ञासा आहे, तर ती जिज्ञासाच माझी काय हो, शांत हो. म्हणजे काय? नष्ट हो. शांत हो म्हणजे पूर्वी म्हणायचे ना, दिवा शांत झाला. दिवा शांत झाला म्हणजे काय? दिवा विजला किंवा दिवा विझवला, असं तिथं अर्थ घ्यायचा. तसं इथं माझी ही जिज्ञासा शांत हो म्हणजे काय? ती जिज्ञासाच माझी नष्ट हो, असं तिथं भाव आहे. छान वाक्य आहे आणि मला ना हे वाक्य खूप आवडतं आणि मला ह्या वाक्याचा खूप फरक पण पडलेला आहे. म्हणजे माझा अनुभव मी सांगते की आपण 10 गोष्टींमध्ये जर आपलं लक्ष केंद्रित असेल आणि ते 10 मधल्या 6 गोष्टी विनाकारण आहेत, गरज नाही आहे तिथं लक्ष द्यायची, अशा 6 गोष्टी आहेत, मग त्या 6 गोष्टीचं लक्ष काढून 4 गोष्टींवर आपण आणलं तर आपल्या डोक्याचा त्रास कमी होतो की नाही 6 गोष्टींचा. त्याचा फायदा आपल्यालाच आहे. म्हणून तिथं काय सांगितलंय, ह्याचा अर्थ जबाबदारी वगैरे सोडा असं मी म्हणत नाही आहे बरं का. विनाकारण ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींना जाणण्याची माझी जिज्ञासा शांत हो म्हणजे नष्ट हो, असे भाव आहेत. एवढं बघून बास करूया. काल अपेक्षा से अवधि ज्ञान का, मध्यम अवधि ज्ञान का विषय. म्हणजे उत्कृष्ट आणि जघन्य बघितलं. जघन्य और उत्कृष्ट के बीच के काल भेदों को जानता है. मग ह्यामधलं जे जे काही असेल जेवढा काळ, तर त्या काळातलं सगळं जाणलं जातं अवधिज्ञानाच्या द्वारे. त्याला मध्यम अवधिज्ञान असं म्हटलेलं आहे. भाव अपेक्षा से अवधिज्ञान का विषय. भाव अपेक्षा म्हणजे द्रव्य क्षेत्र काल झालं, आता राहिलं काय? भाव अपेक्षा. मग आता ही भाव अपेक्षा काय म्हटलंय? पहले द्रव्य प्रमाण निरूपण किए गए द्रव्यों की शक्ती को जानता है. अवधिज्ञान द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेने जाणतं, असं म्हटलं की नाही आपण. मग पहिल्यांदा काय बघितलंय? द्रव्य. कुठल्या द्रव्याला जाणतं? तर तेवढ्या त्या क्षेत्रामध्ये जे काही द्रव्य असतील, पुद्गल द्रव्य, रूपी द्रव्य, तर त्यांना ते जाणतं. एवढंच तिथं, म्हणजे त्या रूपी द्रव्याला तेवढ्या जाणतं, असं द्रव्यमध्ये आलं होतं. आता इथं भावमध्ये काय येणार? जे द्रव्य त्या क्षेत्रामध्ये आहेत त्या द्रव्यांची शक्ती. काय जाणतं? त्या द्रव्यांची शक्ती किंवा त्या द्रव्यांचा स्वभाव. स्वभाव काय आहे पुद्गलाचा? पुद्गलाचा स्वभाव काय आहे? स्पर्श रस गंध वर्ण. मग हे सगळे त्या पुद्गल द्रव्यांचे डिटेल्स, त्या त्या क्षेत्रामधले तेवढ्या तेवढ्या काळापुरते सगळे डिटेल्स जे जाणले जातात, तर ते कशामध्ये येणार? भाव अपेक्षा से अवधिज्ञान का विषय. लक्षात येतंय? द्रव्य क्षेत्र काल भाव. द्रव्य म्हणजे त्या क्षेत्रातलं द्रव्य जाणलं जाते. क्षेत्र म्हणजे ते अवधिज्ञान कुठल्या क्षेत्रापर्यंत आहे तेवढं क्षेत्र, मर्यादा. त्याच्यानंतर काळ म्हणजे काही भूतकाळातला काळ, काही भविष्य काळातला काळ आणि वर्तमान काळ, ह्याचं मर्यादा आहे. कधी कुठं कमी असेल, कुठे जास्त असेल, हे सगळं जे जाणलं जातं तर ते काल अपेक्षा. आणि भाव अपेक्षा म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे द्रव्य आहेत त्यांचा स्वभाव, त्यांचं परिणमन, हे सगळं तिथं जाणलं जाते. तर ते काय आहे? भाव अपेक्षा से अवधिज्ञान का विषय. कदाचित नसू पण शकतात, आपण असं नाही म्हणू शकत, कारण आपण इतके अल्पज्ञ आहोत की आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत. पण आता शांतीसागर महाराज होते की नाही, मग शांतीसागर महाराजांना असं खूप असं ज्ञान होतं त्यांना, की आता विहार करत होते आणि विहार करताना त्यांचं ठरला होता टप्पा, की त्या टप्प्यावर जाऊन तिथं आजचा मुक्काम आहे. पण तो टप्पा अजून अर्धा पाऊण तास लांब असेल किंवा तासभर लांब असेल आणि अलीकडं रस्त्यातच महाराज बसले एका ठिकाणी आणि काय म्हणाले? तिथंच थांबायचे, एवढंच म्हणाले. मग सगळे लोक म्हणले आपलं तिथं जायचं ठरलंय, आता काय फार लांब नाहीये, अर्धा पाऊण तासात आपण पोहोचणार आहे, इथंच का बसला तुम्ही वगैरे, असं सगळेजण त्यांना सांगतायत समजावून.
पण महाराजांनी डायरेक्ट ध्यानाला सुरुवात केली, काहीच बोलले नाहीत आणि ध्यानाला सुरुवात केली आणि रात्रभर तिथं मुक्काम केला. आणि सकाळी जिथं त्यांचा मुक्कामाचा टप्पा ठरला होता ना, तिथले सगळे लोक आले आणि इतका धो 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 पाऊस झालाय, इतकं तिथं नुकसान झालंय किंवा काय झालंय, बरं झालं तुम्ही इथं मुक्काम केला, असे सगळ्या तिकडच्या लोकांचं असं बोलणं आलं. म्हणजे ह्याच्यावरून काय, महाराजांना तिथं ते जाणलं होतं की बाबा असं काहीतरी घडणार आहे आणि त्यापेक्षा इथं राहणं योग्य आहे. म्हणून त्यांनी तिथं, म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की त्यांना ते सगळं पुढचं कळत होतं. पण हे सुद्धा काय म्हटलेलं आहे, श्रुतज्ञानाचा विशेष उघाड म्हटलेलं आहे. त्यांना सुद्धा अवधिज्ञान म्हटलेलं नाही. मग आता शांतीसागर महाराज हे उत्कृष्ट आहेत ह्या म्हणजे पंचम काळामधले आचार्य. त्यांना चारित्र चक्रवर्ती वगैरे म्हटलं जातं किंवा त्यांची चर्या खूप आदर्श होती ह्या अपेक्षेने सगळं. मग त्यांना सुद्धा कुठंपर्यंत ज्ञान आहे, श्रुतज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे इतकं सगळं त्यांना विशेष कळत होतं तरी पण तिथं अवधिज्ञान म्हटलेलं नाही. त्यामुळं असेल पण नसेल पण आपण ते काही म्हणू शकत नाही. असं चिन्ह काहीतरी त्यांना लक्षात येतात. आता खूप उखडतं, कधी कधी इतका उखडतं की ते नेहमीच्या उखाड्यापेक्षा वेगळा उखाडा असतो आणि आपण म्हणतो की नाही आज पाऊस येणार आहे, आणि बरोबर थोड्या वेळाने असा धो धो धो, म्हणजे तो उखाडाच आहे पण तो वेगळा उखाडा आहे. लक्षात येतं का? म्हणजे हे चिन्हाच्या द्वारे आपल्याला आत्ता कळतं. तसे काही चिन्ह जे आपल्याला लक्षात येणार नाहीत असे पण त्यांना बारीक बारीक जे चिन्ह असतील त्याद्वारे त्यांना तसे संकेत मिळतात आणि ते ज्ञान त्यांना तिथं होतं. असं विद्यासागर निमित्त ज्ञानी श्रुतज्ञानाचा विशेष उघाड चिन्ह अवयव पाहून अनुमानाने सांगितलं जातं. पण त्यांनी कसं ते अनुमान लावलंय हे आपल्याला लक्षात येणार नाही किंवा ते आपल्याला सांगणार पण नाहीत, पण त्यांना त्या अनुमानाच्या द्वारे त्या गोष्टी कळतात. नामांच्या विशुद्धीद्वारे सगळ्या ज्ञानाचा उघाड होत जातो. असं ज्ञेय म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टींना जाणतो त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्ञेय आहेत. जाणण्यायोग्य पदार्थ, द्रव्य, तर त्या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे, ज्ञेय म्हटलेलं आहे. मग आपल्या संयोगामध्ये असलेले सगळे जीव असतील, आपल्या संयोगामध्ये असलेल्या वस्तू असतील, घटना असतील, ह्या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे, ज्ञेय म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे काही आपण जाणतोय ते सगळं ज्ञेय पदार्थ असं म्हटलं जातं. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. संयोगामध्ये असलेल्या सर्व ज्ञेय पदार्थांना मात्र जाणत आहे. ज्ञानामध्ये जे प्रतिबिंब पडले त्या ज्ञानाला जाणत आहे. परद्रव्याला जाणण्याच्या जिज्ञासेने जाणत नाही. हो शांत ज्ञेय निष्ठा मेरी. परद्रव्याला जाणण्याची जी निष्ठा आहे, जी इच्छा आहे, जिज्ञासा आहे, ती इच्छा शांत हो, ती जिज्ञासा शांत हो. बस एक स्वतःला जाणण्याची जिज्ञासा ठेवा. आजपर्यंत पराला जाणण्याची जिज्ञासा होती, त्यामुळे हा संसार वाढतच गेला, दुःख वाढतच गेले. आता हा संसार, हे दुःख नको आहे, तर मात्र स्वतःला जाणायचे आहे. हा मी
शाश्वत जीव आहे. अनंत ज्ञानाचा पिंड आहे. असंख्यात लोक प्रमाण जाणण्याची शक्ती माझ्या ज्ञानामध्ये आहे. मी देखील अरिहंत सिद्ध प्रभूंप्रमाणे शक्ती रूपाने केवल ज्ञान स्वरूपी आहे. माझ्यामध्ये केवल ज्ञानाचे बीज आहेच.